नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ तुमचं स्वागत करतो। एकता चौथीतून पाचवीत जाणारे जे विद्यार्थी आहेत, जे नवोदय विद्यालयाचा अभ्यास करणार आहेत, त्यांच्यासाठी ह्या सुट्ट्यांमध्ये पक्का पाया म्हणून आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। त्याचा आजचा भाग म्हणजे तिसरा। पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण शाब्दिक उदाहरणांना सुरुवात करणार होतो। मग आता मी जे काय सांगतो ते व्यवस्थित समजून घ्या, खूप महत्त्वाचं आहे। मग सर शाब्दिक उदाहरण म्हणजे काय? तो विद्यार्थी मित्रांनो, गोष्टीच्या स्वरूपात छोट्या छोट्या आपण गोष्टी ऐकतो का नाही, त्या गोष्टींच्या स्वरूपात मांडलेली शब्दांची रचना, ती पण गणितीय स्वरूपात, त्याला म्हणतात आपण शाब्दिक उदाहरणे। मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, राम श्याम असं ऐकलंय का नाही तुम्ही? आता बघा, राम गावाला जायला निघाला आणि श्याम पण गावाला जायला निघाला। राम जाणार आहे मामाच्या गावाला, श्याम जाणार आहे काकांच्या गावाला। मग ह्या ठिकाणी काय, आता मी काय सांगतो ते व्यवस्थित समजून घ्या, गोष्ट सांगतोय तुम्हाला। मग याचं गणित कसं आलं ते पण तुम्हाला कळेल। आता रामला जायचं आहे मामाच्या गावाला, मग मामाच्या गावाला जाण्यासाठी त्याला बसचं तिकीट लागणार आहे 5 रुपये। एकदम सोपं उदाहरण घेतोय हा। आणि श्यामला जायचंय काकाच्या गावाला, श्यामला काकाच्या गावाला जाण्यासाठी बसचं तिकीट लागणार आहे 4 रुपये। मग आता मला सांगा, त्यांच्या वडिलांनी दोघींना किती रुपये दिले बरं? लगेच तुम्हाला सांगता आलं, सर रामला 5 रुपये, श्यामला 4 रुपये, एकूण त्याच्या वडिलांनी दोघांना मिळून किती रुपये दिले? तर 9 रुपये। तुम्हाला आला का नाही? मग अशा स्वरूपाची उदाहरणं म्हणजे शाब्दिक उदाहरणं असतात। पहा विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन व्यवहारात आपण त्याचा भरपूर वापर करत असतो। मग हळूहळू आपण 2 अंकी 3 अंकी 4 अंकी त्यांची काठीण्य पातळी वाढवणार आहोत। या ठिकाणी पहा, मग मिळवणे, एकूण असे शब्द आले तर त्यांची बेरीज करावी लागते। पहा या ठिकाणी रामकडे 25 आंबे आहेत आणि श्यामकडे 30 आंबे आहेत। एकूण किती आंबे? आताच तुम्हाला उदाहरण दिलं, मग आता एकूण किती आंबे विचारले? एकूण। मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एकूण किती आंबे? मग रामकडे किती? 25, श्यामकडे 30 आणि एकूण म्हणजे यांची काय करायची? बेरीज। लक्षात येतंय तुमचा? मग 5 आणि 0 5, 2 आणि 3 5, तर त्यांच्याकडे एकूण आंबे किती मिळाले? तर त्यांच्याकडे एकूण आंबे मिळाले आपल्याला 55। ह्याच पद्धतीने तुम्हाला बेरीज करता यायला हवी। आता बघा या ठिकाणी आणखी 2 उदाहरण घेतलेत। एका दुकानात 45 बिस्किटे आणि 25 चॉकलेट आहेत, तर एकूण किती वस्तू आहेत? मग या ठिकाणी एकूण किती वस्तू विचारल्यात? तर या ठिकाणी 45 आणि 25 यांची काय करावं लागेल? बेरीज। तर सुरुवातीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी आणि 4 अंकी बेरीज घेतली, त्यामुळे तुम्हाला 2 अंकी येणारच आहे। म्हणजे यांची काय करायची? बेरीज करायची। उत्तर कळवा लागेल, सोडवा बरं। पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे? एका बागेत 7 झाडे आणि 40 फुले आहेत, मिळून किती झाले? आता मिळून सांगितलं म्हणजे काय करायचे असते? पुन्हा बेरीज करायची असते। मग 60 झाडे आणि पुन्हा 40 झाडे यांची एकूण काय करायची? बेरीज। उत्तर मला पुन्हा कळवायचं आहे। त्याच ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुमच्यासाठी काही 3 अंकी प्रश्न घेऊन आलेलो आहोत। मग या ठिकाणी बघा, एका शाळेत 245 मुले आणि 378 मुली आहेत, एकूण विद्यार्थी किती? आता एकूण विद्यार्थी विचारले, मग सुरुवातीला 245 मुलं आणि 378 मुली, मग एकूण विचारलं म्हणजे काय करावं लागेल? बेरीज। कळलंय तुम्हाला? आता याची बेरीज तुम्हाला येणार आहे। 8 आणि 5 किती होतात? सांगा लवकर, लवकर लवकर सांगा। व्हेरी गुड, बरोबर। 8 आणि 5 त्याचे उत्तर इथे लिहायचे, पुढचे सोडवायचे। हे उदाहरण एकदम सोपे आहे, म्हणजे सोप्याकडून आपण कठीणाकडे जाणार आहे। म्हणजे शाब्दिक उदाहरण ही जी भीती आहे तुमच्या मनातून निघून जाईल। आता हे असेल तुम्हाला HW ला, हे कशाला साठी तुम्हाला? तर HW घरी बसून 5-7 मिनिटं व्हिडिओ बघायचा
आणि HW सोडवायचा. वही तुम्हाला करायला सांगितलेली आहे. बघा हे घेतल्यानंतर पुढे पण तुम्हाला आणखी HW आहे. व्हिडिओ थांबवायचा, मागचं वाटल्यास तर लिहिलं गेलं नसेल तर व्हिडिओ थांबवून प्रश्न लिहून घ्यायचे आणि त्या वहीमध्ये सोडवायचे. पुढचे राहिलेले प्रश्न घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि भेटूया आपण उद्याच्या दिवशी. काठीण्य पातळी काय असेल, थोडी कठीण करेल. 3 अंकी दिलेले, उद्याच्या दिवशी 4 अंकी घेईल. तर सगळ्यांनी हजर राहायचे व्यवस्थित वेळेवर व्हिडिओसाठी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी.